आज आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांटचा होमवर्क पाहणार आहेत. क्वेश्चन फर्स्ट आहे, मॅच द प्रॉपर टर्म्स फ्रॉम कॉलम ए अँड सी विथ द डिस्क्रिप्शन इन कॉलम बी. त्याचं जर ॲन्सर पाहिलं आपण, डायरेक्ट मी ॲन्सर लिहिलेलं आहे इथे. तर थॅलोफायटा दीज प्लांट्स मेनली ग्रो इन वॉटर आणि एक्झाम्पल आहे अल्गी. म्हणजे थॅलोफायटाचं एक्झाम्पल अल्गी आहे आणि त्याचा जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे बी कॉलममध्ये त्याच्याशी मॅच करायचं आहे. तर ते वॉटरमध्ये सहसा वाढतं. नंतर ब्रायोफायटामध्ये मॉस आहे. दीज प्लांट्स नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन, त्याच्यासाठी रिप्रोडक्शनची गरज असते. नंतर टेरिडोफायटा आहे, फर्न असेल, टिश्यूज आर प्रेझेंट फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड. नंतर आहे जिम्नोस्पर्म, त्याच्यामध्ये सायकस, नो नॅचरल कवरिंग ऑन सीड्स. एंजिओस्पर्म, सीड्स आर फॉर्म इन फ्रूट्स. टॅमरिन मीन्स चिंच जे आहे ते एंजिओस्पर्मचं उदाहरण असेल. क्वेश्चन 2 आहे, कंप्लीट द सेंटेन्स बाय फिलिंग इन ब्लँक्स अँड एक्सप्लेन दोज स्टेटमेंट्स. डायरेक्ट मी ॲन्सर तिथे दिलेला आहे, क्वेश्चन बुक्समधून पाहून लिहायचे. ए, थॅलोफायटा प्लांट्स हॅव सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. एक्सप्लेन, बऱ्याच वेळेस आपण इथे फक्त ब्लँक वर्ड लिहितो, तिथे एक्सप्लेन करत नाही, त्यामुळे अर्धे मार्क्स कट होतात. प्रश्नच सांगितलेला आहे, एक्सप्लेन दोज स्टेटमेंट्स. एक्सप्लेन, थॅलोफायटा इन्क्लूड्स अल्गी विच हॅव सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. नंतर 2 आहे, ब्रायोफायटा इज कॉल्ड द एम्फिबियन ऑफ प्लांट किंगडम. का म्हणत असतील तर दे ग्रो ऑन मॉइस्ट सॉइल बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. म्हणजे वॉटर आणि सॉइलची दोन्हीची गरज आहे म्हणून त्याला एम्फिबियन म्हणतात. इन टेरिडोफाइट्स अ सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय स्पोर फॉर्मेशन. एक्सप्लेनेशन काय आहे, टेरिडोफाइट रिप्रोड्यूस बाय स्पोर्स विच आर फॉर्म अलॉंग द बॅक सरफेस ऑफ लीव्ज. डीचं आहे, मेल आणि फिमेल फ्लावर्स ऑफ जिम्नोस्पर्म आर born on different sporophyls of the same plant. ओनली जिम्नोस्पर्ममध्येच मेल आणि फिमेल फ्लावर्स हे डिफरंट स्पोरोफिल्स किंवा सेम प्लांटवरती डिफरंट असतात. एकाच प्लांटवरती मेल आणि फिमेल फ्लावर डिफरंटमध्ये असतात. क्वेश्चन 3 आहे, ॲन्सर फॉलोइंग क्वेश्चन इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या शब्दात लिहायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फॅनिरोगॅम्स दिले. तर आपण प्लांटीचे 2 सब किंगडम पाहिले होते, क्रिप्टोगॅम आणि फॅनिरोगॅम. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघा. पहिल्यांदा आपल्याला त्याची डेफिनेशन सांगता येईल. प्लांट्स विच हॅव स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स आर कॉल्ड फॅनिरोगॅम्स. कॅरेक्टरिस्टिक, दीज प्लांट्स आर फ्लॉवर, सीड अँड फ्रूट बिअरिंग प्लांट्स. सेकंड, सीड्स ऑफ these plants are open or closed. In fruits they are of 2 types, gymnosperm and angiosperm. थर्ड आहे, these plants have conductive tissues. फोर्थ आहे, they have special reproductive structure, flower. फिफ्थ आहे, after reproduction in flower seeds are produced. सिक्स्थ, seeds contains embryo and food. 2 मार्काला आले 4 पॉईंट, 3 मार्काला आले 6 पॉईंट लिहिणं आवश्यक आहे. सेकंड आहे, डिस्टिंग्विश बिटवीन मोनोकॉट्स अँड डायकॉट्स. मोनोकॉटिलिडॉन आणि डायकॉटिलिडॉन याच्यामधला डिफरन्स आहे ते तुम्हाला वेगवेगळे क्रायटेरिया, सीड, रूट, स्टेम, लीव्ज याच्यामध्ये सांगता येईल. सीड्समध्ये जर तर ओनली 1 कॉटिलिडॉन आर प्रेझेंट. नंतर आहे 2 कॉटिलिडॉन्स आर प्रेझेंट. म्हणजे जेव्हा आपण त्याला कट करू त्यावेळेस ते एका ह्याच्यामध्ये ज्यावेळेस 2 इक्वल भाग होत असतील त्याला डायकॉटिलिडॉन म्हणतात आणि इक्वल पार्ट्स होत नसतील त्याला मोनोकॉटिलिडॉन. रूट्स जर पाहिले तर मोनोकॉटिलिडॉनमधले फायबरच आहेत, तिकडे टॅप आहेत. स्टेम जर पाहिलं तर मोनोकॉटमधला सॉफ्ट आहे, हॉलो आहे, डिस्क लाईक आहे, तर इकडे हार्ड अँड स्ट्रॉंग आहे. लीव्ज जर पाहिलं तर पॅरलल व्हेनेशन आहे आणि इकडे रेटिक्युलेट व्हेनेशन आहे. फ्लावर जर बघितले तर 3 पार्ट्स होतात ज्याला आपण ट्रायमेरस, आणि इकडे 4 किंवा 5 होतात त्याला टेट्रामेरस किंवा पेंटामेरस म्हणतात. एक्झाम्पल ह्याचे बनाना, बांबू आणि ओनियन. अशा पद्धतीने आपल्याला हे जे मोनोकॉटिलिडॉन आणि डायकॉटिलिडॉनचा डिफरन्स आहे. सी क्वेश्चन आहे, राईट पॅराग्राफ इन युअर ओन वर्ड्स अबाउट द ऑर्नामेंटल प्लांट्स कॉल्ड फर्न्स.
जे फर्न आहे त्याच्यावरती तुम्हाला थोडा पॅराग्राफ लिहायचा आहे. तर ह्या फर्नचे चित्र शेजारी दाखवले बघा. तर याच्यामध्ये पहिलं आपल्याला असं सांगता येईल की फर्न प्लांट कॉमनली ग्रोज इन वॉर्म अँड डॅम्प प्लेसेस. सेकंड आहे फर्न प्लांट्स हॅव रूट स्टेम अँड लीव्ज. फर्नला रूट आहे, स्टेम आहे आणि लीव्ज आहे. फर्न possesses vascular tissue फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड मटेरियल. ज्याच्यामध्ये कंडक्टिव्ह टिश्यू असतात, म्हणजेच आपण झायलेम आणि फ्लोएम प्रेझेंट असतं. दीज प्लांट्स डू नॉट हॅव सीड्स अँड फ्लावर्स. याच्यामध्ये जरी रूट, स्टेम आणि लीव्ज असले तरी देखील त्याच्यामध्ये सीड आणि फ्लावर अब्सेंट असतात. दे रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय स्पोर्स. रिप्रोडक्शन ऑकर्स बाय टू वेज, स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक. स्पोरोफायटिक बाय स्पोर्स, गॅमेटोफायटिक बाय मीन्स ऑफ गॅमेट्स. नंतर पुढचा पॉईंट सांगता येईल. ऑन द लोअर सरफेस ऑफ लीव्स टुवर्ड्स मार्जिन डार्क ब्राऊन स्पॉट्स आर प्रेझेंट कॉल्ड ॲज स्टोराय. त्याच्या लीफच्या बॅक साईडला जर आपण पाहिलं तर ते तुम्हाला एक ब्राऊन स्पॉट दिसतो, जो की त्याला आपण म्हणतो सोरस. सोराय हा प्लुरल आहे आणि सिंगल आहे सोरस. आणि याचं क्लस्टर ऑफ स्पोरोंजिया आणि स्पोरेंजियाच्या एका गुच्छापासून तयार झालेलं असतं. स्पोरोंजिया कंटेन्स स्पोर्स आणि ह्या स्पोरोंजियामध्येच स्पोर प्रेझेंट असतात. व्हेन स्पोरोंजिया बिकम मॅच्युअर्ड, स्पोर रिलीज अँड जर्मिनेट टू डेव्हलप न्यू प्लांट. जेव्हा हे स्पोर रिलीज होतील तेव्हा ते जर्मिनेट होतात आणि डेव्हलप न्यू प्लांट तयार होत असतं. नंतर आपल्याला असं सांगता येईल की ह्याच्यामध्ये स्केच लेबल अँड डिस्क्राईब स्पायरोगायरा डायग्राम. 3 मार्कासाठी क्वेश्चन विचारले तर 1 मार्क हा डायग्रामसाठी असतो, 2 मार्क डिस्क्रिप्शनसाठी असतो. डायग्राम पाहून घ्या आणि त्याच्यामध्ये खाली डिस्क्रिप्शन आहे. कॅरेक्टरिस्टिक्स. स्पायरोगायरा इज अनब्रांच्ड अँड फिलामेंटस स्ट्रक्चर. प्लांट बॉडी इज लॉंग, स्लेंडर अँड मल्टीसेल्युलर. न्यूमरस असेल, इलॉंगेटेड असेल किंवा आयडेंटिकल सेल्स असेल तर हे. नंतर पुढचा पॉईंट सांगता येईल. पोस्टेरियर एंड ऑफ फिलामेंट्स युनिसेल्युलर कॉम्प्लेक्स पार्ट ऑफ कॉल्ड होल्डफास्ट प्रेझेंट. नंतर सेल वॉल कन्सिस्ट ऑफ 3 layers. Inner 2 layer are made up of pectose and outer layer is made up of cellulose. 3 लेयर पासून बनलेली सेल वॉल आहे. त्यातल्या आतमधल्या जो 2 वॉल आहेत त्या पेक्टोज पासून तयार केलेले असतात, तर बाहेरची लेयर ही सेल्युलोज पासून तयार झालेली असते. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सिच्युएटेड जस्ट बिनीथ द सेल वॉल. इट कव्हर्स इनर कंटेंट ऑफ सेल. नेक्स्ट आहे inside plasma membrane cytoplasm is present. Each cell has a large vacuoles. याच्यामध्ये व्हॅक्यूल सुद्धा असतात. Each cell contains single nucleus suspended with cytoplasm with cytoplasmic strand. याला जे काही सायटोप्लाझममध्ये एक सिंगल न्यूक्लियस असतो. लॉंग स्पायरल फ्लॅटन ग्रीन स्ट्रक्चर इज प्रेझेंट इन अ सायटोप्लाझम कॉल्ड क्लोरोप्लास्ट. याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट सुद्धा प्रेझेंट असतात आणि जे विच कॅरी फोटोसिंथेसिस प्रोसेस, त्यामुळे त्याचा कलर ग्रीन असतो. सम ग्रॅन्युअल्स आर प्रेझेंट इन इच क्लोरोप्लास्ट आर कॉल्ड पायरिनॉइड्स. ग्रॅन्युअलमध्ये काही ग्रॅन्युअल प्रेझेंट असतात क्लोरोप्लास्टमध्ये आणि त्याला आपण पायरिनॉइड म्हणतात. आणि हे पायरिनॉइड हेल्प इन फॉर्मेशन अँड स्टोरेज ऑफ स्टार्च. अशा पद्धतीने आपल्याला ह्या स्पायरोगायराचं कॅरेक्टरिस्टिक्स सांगता येतील. नंतर तुम्हाला पुढचा क्वेश्चन दिलेला आहे. ब्रायोफायटाचं कॅरेक्टरिस्टिक्स सांगायचे. तर त्याच्यामध्ये दीज प्लांट्स आर एम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम बिकॉज दे ग्रोज इन मॉइस्ट सोल बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. दीज प्लांट्स आर मल्टीसेल्युलर. दे आर ऑटोट्रॉफ्स. द स्ट्रक्चर ऑफ प्लांट बॉडी इज फ्लॅट रिबन लाईक लॉंग. दे रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय spore formation. Plants do not have root, stem and leaves, but they have root-like, stem-like and leaf-like parts. They do not have conductive tissue for conduction of water and food. Last आहे. These are seedless and flowerless plants. Example आहे मॉस म्हणू आपण त्याला फ्युनेरिया.
मर्केन्शिया असेल, रिक्सिया असेल, अँथोसिरॉस असेल, यासारखे ब्रायोफायटाचे तुम्हाला एक्झाम्पल सांगता येईल. पुढचा क्वेश्चन आहे, तुम्हाला डायग्राम काढायची आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. तर ए कोणती आहे? मर्केन्शिया. तर त्याची डायग्राम पाहिली तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला ह्याचे डायग्राम सांगता येईल आणि त्याचं डिस्क्रिप्शन मात्र आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल की मर्केन्शिया इज अ ब्रायोफायटा. इट इज कॉल्ड amphibious plant as it shares two habitats, that is soil for its growth and water for reproduction. It is a flat ribbon like long and without true roots, stem and leaves. It lacks conductive tissues. झैलम आणि फ्लोएम याच्यामध्ये ॲब्सेंट असतात. पुढचं आहे फ्युनेरिया, ज्याच्यामध्ये ही डायग्राम आपल्याला अशी काढता येईल आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला लिहिता येईल. प्लांट बॉडी ऑफ Funaria consists of rhizoid stem and leaves-like structure. Rhizoids arises from base of stem. Each rhizoid is branched, filamentous, multicellular. Rhizoids are colorless when young, but maturity become brown. तर ब्राऊन असेल, क्राऊन झाले इथे, तर इथे ब्राऊन. नंतर rhizoids plays role of absorption and fixation. Stem of Funaria is slender, erect आणि ब्रांच. अशा पद्धतीने आपल्याला ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगता येतील. नंतर आहे कव्हर्ड बाय लीव्ज असेल. लीव्ज आर स्मॉल स्केली, इच लीफ हॅज मिडरिप, अप्पर लीव्ज आर लार्ज अँड लोअर लीव्ज आर क्राउड. लीव्ज आर अरेंज्ड स्पायरली. अशा पद्धतीने आपल्याला ह्याचे फ्युनेरियाचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगता येईल. तुम्हाला फर्न आणि डी जो आहे तो आहे स्पायरोकोरा, हे आपण अगोदर पाहिलेलं आहे, ते तुम्ही लिहू शकता. नंतर शेवटचा क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे, कलेक्ट अ मोनोकॉट अँड डायकॉट प्लांट अवेलेबल इन युअर एरिया. तर त्याच्यावरती काय करायचं तुम्हाला, मोनोकॉट आणि डायकॉट तुमच्या एरियामध्ये जे प्लांट असतील त्याच्यावरती सायंटिफिक लँग्वेजमध्ये आपल्याला त्याचं काय करायचं, डिस्क्रिप्शन लिहायचं. सायंटिफिक लँग्वेजमध्ये जर बघितलं तर मी तुम्हाला इथे चार्ट करून दाखवलेला आहे. प्लांट मी हिबिस्कस डायकॉट घेतलेला आहे. ओनियन एलियम सिफा जो आहे तो मोनोकॉट घेतलेला आहे. एक डायकॉट आणि मोनोकॉटचं घेऊन रूट कसा आहे, स्टेम कसा आहे, लीफ, फ्लावर, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम, हे जे सायंटिफिक लँग्वेज आहे त्याच्यामध्ये त्याचं सांगायचं आहे. तर त्याच्यामध्ये रूट सिस्टीम हे टॅप रूट आहे, स्टेम कसं आहे, इरेक्ट आणि ब्रांच्ड आहे, लीफ कसं आहे, सिम्पल आहे, अल्टरनेट आहे, रेटिक्युलेट वेनिशन आहे, बायसेक्शुअल आहे, कंप्लीट आहे, पेडिसिलेट आहे, 5 सेपल्स, 5 पेटल्स, स्टेम इनडेफिनेट मीन्स मोजता येत नाहीत असे. नंतर आहे गायनोशियम पेंटाकार्पलरी, 5 त्याला कार्पेल्स आहेत म्हणून त्याला पेंटाकार्पली म्हणतात. नंतर ओनियन बघितलं तर ते कसं आहे, फायबरस रूट आहे, अंडरग्राऊंड स्टेम आहे, हॅलो अँड ट्युब्युलर त्याचं लीफ आहे. नंतर आपल्याला असं सांगता येईल की फ्लावर कसं आहे, बायसेक्शुअल आहे, कंप्लीट आहे. नंतर याच्यामध्ये कॅलिक्स आणि करोलाचं फ्युजन झालेलं आहे, त्याला आपण पेरियांत म्हणतो आणि ते 6 लोबपासून मेडअप झालेलं असतं. आणि त्याच्यामध्ये अँड्रोशियम हे 6 स्टेमन असतात. तर कार्पलरी म्हणजे कार्पेल्स हे 3 असतात. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं सायंटिफिक जे आहे ते सांगता येतील. अशा पद्धतीने आपला एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट चॅप्टर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.